जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी। दोंडाईचा येथे गॅस वितरणात होत असलेल्या दिरंगाई विरोधात उबाटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। दोंडाईच्या शहरात गॅस टंचाई नसतानाही नागरिकांना वेळेवर घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिला जात नसल्याचा आरोप करत उबाटा पक्षाच्या वतीने संबंधित गॅस सर्व्हिस कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले। शहरातील अनेक ग्राहकांना गॅस बुकिंग केल्यानंतरही वेळेवर सिलेंडर मिळत नाही। काही ठिकाणी नागरिकांना अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत असून त्यामुळे महिलांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। गॅसची कोणतीही टंचाई नसताना कृत्रिम विलंब केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। तसेच संबंधित गॅस एजन्सीकडून नागरिकांना समाधानकारक उत्तरे दिले जात नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच नागरिकांना वेळेत गॅस पुरवठा करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी उबाटा पदाधिकाऱ्यांनी केली आहे। मी दीपक ओतारी, दोंडाईचा उपशहर प्रमुख शिवसेना। सध्या गेल्या 2-1 महिन्यापासून दोंडाईच्या शहरात गॅसची टंचाई झालेली आहे। कमीत कमी सामान्य जनतेला 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरची लाईन रोज पहाटे 4 वाजेपासून लावली जात आहे। तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देत आहोत की या गॅस टंचाई आणि अमित गॅस सर्व्हिस यांनी जे गेल्या काही 2 महिन्यापासून ज्या लोकांना एवढा भर 44-45 डिग्री सेल्सिअस तापमान असून देखील तिथं जे लोक रांगेत उभे राहत आहेत त्या लोकांना घरपोच सिलेंडर मिळवून द्यावं ही त्यांना मी विनंती निवेदन सादर करीत आहोत।